हॅलो डिअर स्टुडंट्स. आपल्या प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये व्हिडिओ नंबर 2.5मध्ये आपण डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल पाहिलेले होते. आता डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबलमध्ये आपण त्याचं ॲन्सर कवर करताना आपण टोटल 4 पॉईंट्स लिहिणं गरजेचं आहे आणि ते 4 पॉईंट्स जे आहेत ते एक सलग परत एकदा मी इकडे लिहिलेले आहेत. आता हे 4 पॉईंट्स लिहिण्यापाठीमागचं माझं कारण जे आहे ते असं आहे की आता टेक्स्टबुक पेज नंबर 20वर डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल असा पॉईंट येतो. त्यावर मी एक क्वेश्चन बनवलेला आहे, स्टेट द डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल. त्यातला जो फर्स्ट पॉईंट आहे, सेकंड आणि थर्ड हे 3 पॉईंट मी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चरमध्ये टोटली कवर केलेले आहेत. बट आता जो फोर्थ पॉईंट आहे तो फोर्थ पॉईंट आपण काय करणार आहे की या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण म्हणजे इन डिटेल पाहणार आहेत. आता त्यातला तरीसुद्धा मी तुम्हाला पहिले जे 3 पॉईंट्स होते ते 3 पॉईंट्स परत एकदा रिवाईज करणार आहे. आणि हे पॉईंट्स जे होते म्हणजे आपण पाहिलंच की मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबलचे देखील काही दोष होते, काही डिमेरिट्स होते. आता या डिमेरिट्सपैकी पहिलं जे डिमेरिट होतं ते कोबाल्ट आणि निकलच्या स्थानाला, म्हणजे कोबाल्ट आणि निकलला मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबलमध्ये कसं स्थान द्यायचं यावरून तो दोष निर्माण झाला ॲक्च्युली. तर आता द होल नंबर ॲटॉमिक मास म्हणजे जे पूर्णांकी अणुवस्तुमान होतं कोबाल्ट आणि निकलचं ते सेम होतं, ते एकच होतं. सो द होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट्स कोबाल्ट अँड निकल इज द सेम, दॅट इज 59, अँड देर इज अन ॲम्बिग्युटी रिगार्डिंग टू देअर सिक्वेन्स इन मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल. मग आता याच्यामध्ये एक संदिग्धता निर्माण झाली की मग कोबाल्टचा ॲटॉमिक मास नंबर आणि निकेलचा ॲटॉमिक मास नंबर जर समजा एक असेल, 59 जो आहे, तर तो एकच असेल, तर यामध्ये कोबाल्टला अगोदर स्थान द्यायचं की निकेलला अगोदर स्थान द्यायचं, हा दोष याच्यामध्ये किंवा हे एक डिमेरिट म्हटलं जाईल मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबलचं. जे आता सेकंड जे त्याचं डिमेरिट होतं ते सेकंड डिमेरिट असं होतं की तुम्हाला माहीतच आहे की आयसोटोप्स मीन्स ज्या एलिमेंट्सच्या, आता बघा, म्हणजे एलिमेंट्स हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर्स बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर्स, दीज एलिमेंट्स आर कॉल्ड आयसोटोप्स. आता यामध्ये आयसोटोप्सला घेऊन देखील एक प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असा निर्माण झाला की आता इथं आपण क्लोरीनचं एक एक्झाम्पल घेऊया. त्या क्लोरीनमध्ये जर आपण बघितलं तर क्लोरीनच्या 2 श्रेणी आहेत. समजा हा क्लोरीन आहे ज्याचा ॲटॉमिक मास नंबर 35 आहे, हा क्लोरीन आहे ज्याचा ॲटॉमिक मास नंबर जो आहे तो 37 आहे. मग इथं म्हणजे आयसोटोप्सला घेऊन आयसोटोप्स हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर्स, आणि अशा बाबीमुळं देअरफॉर द अरेंजमेंट ऑफ आयसोटोप्स वॉज नॉट फिक्स्ड इन मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल. म्हणजे इथं आता जो पहिला पॉईंट आहे त्या पहिल्या पॉईंटमध्ये काय प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे की कोबाल्ट आणि निकल ज्याचा ॲटॉमिक मास नंबर एकच आहे, ज्याचा ॲटॉमिक मास नंबर काय आहे, एकच आहे, 59 आहे. त्यामुळे सिक्वेन्स म्हणजे कोणाला अगोदर प्राधान्य द्यायचं, कोणाला अगोदर अग्रक्रम द्यायचा, यावरून हा प्रॉब्लेम, हा पहिला डिमेरिट तयार झाला किंवा हा पहिला डिमेरिट तो आहे. तर सेकंड जो डिमेरिट आहे तो सेकंड डिमेरिट असा आहे की आयसोटोप्स म्हणजे मूलद्रव्यांमध्ये काही अशा श्रेणी असतात की एकच मूलद्रव्य पण त्याच्या 2 श्रेणी आहेत. समजा क्लोरीन आहे, हे एकच मूलद्रव्य आहे. इथं जी मूलद्रव्य होती ती काय आहेत की 2 मूलद्रव्य होती आणि त्याचा ॲटॉमिक मास नंबर 1 होता. 2 वेगवेगळी मूलद्रव्य, 2 वेगवेगळे एलिमेंट्स होते, त्याचा ॲटॉमिक मास नंबर 1 होता. त्यामुळे त्या एलिमेंट्सना कसं सिक्वेन्स द्यायचा यावरून हा पहिला डिमेरिट आहे. आणि दुसरा जो डिमेरिट आहे तो दुसरा डिमेरिट आहे की इथं एकच मूलद्रव्य आहे, एकच एलिमेंट आहे आणि त्या एकाच एलिमेंटचे 2 डिफरंट ॲटॉमिक मास नंबर्स आहेत. मग त्याच्यावरून आयसोटोप्सना नेमकं मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबलमध्ये कसं स्थान द्यायचं हा एक प्रॉब्लेम निर्माण झाला. म्हणजेच काय की समजा हा जो बघा ना तुम्ही की म्हणजे मेंडेलिव्सनी जी काही एलिमेंट्सची अरेंजमेंट त्याच्यामध्ये केलेली आहे ती एलिमेंट्सची अरेंजमेंट कोणत्या बेसिसवर केलेली आहे, इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. सो त्यांच्यापुढं असा एक प्रश्न निर्माण झाला की मग आपण वेगवेगळे बॉक्सेस त्याच्यासाठी तयार करायचे का? म्हणजे हा जो क्लोरीनची जी 35 ॲटॉमिक मास नंबरवाली जी श्रेणी आहे त्याला अगोदर ठेवायचं की 37 वाली नंतर ठेवायचं? मग त्या 2 मूलद्रव्यांना एकाच बॉक्समध्ये स्थान देणं शक्य नव्हतं त्यामुळं, कारण त्यांचा ॲटॉमिक मास नंबर जे होते त्यांचे ते डिफरंट असल्यामुळं. आता इथं
पहिला पॉईंट तुम्हाला समजला, दुसरा पॉईंट समजला, तर आपण येऊया तिसऱ्या पॉईंटमध्ये. मेंडेलिव्ह हॅव क्लासिफाईड एलिमेंट्स इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास नंबर्स, बट राईज ऑफ ॲटॉमिक मास नंबर इज नॉट युनिफॉर्म. फॉर एक्झाम्पल, म्हणजे युनिफॉर्म म्हणजे त्यावेळेला इथं आपण तो सिक्वेन्स मी लिहिलेला आहे. आता लिथियमचा समजा 7 आहे, लिथियमचा 7 आहे, बेरिलियमचा 9.4 आहे, हा जो बोरॉन आहे हा याचा 11 आहे. तर आता याच्यामध्ये काय प्रश्न निर्माण झाला की या दोन मूलद्रव्यांच्या मध्ये एखादं तिसरंच मूलद्रव्य जे काही ज्याचा ॲटॉमिक मास नंबर नेमका किती असेल आणि त्याचा मग शोध लावला जाईल, 8 असेल की 8.4 असेल, किंवा मग इथं जर आपण ह्या दोन मूलद्रव्यांच्या दरम्यान आपण बघितलं ना, तर या दोन मूलद्रव्यांच्या दरम्यान 9.4 इथं आहे आणि 11, म्हणजे हा जो ॲटॉमिक मास नंबरचा हा जो राईज आहे हे ॲटॉमिक मास नंबर्स, म्हणजे हा लिथियमचा 7 आहे तर बेरिलियमचा 8 असायला हवा होता, तर तसा तो नाही आहे ना ॲक्च्युली. म्हणजे याचाच अर्थ काय माहिती आहे का, मेंडेलिव्ह classified elements in an increasing order of their atomic masses, but the rise in atomic mass number is not uniform. म्हणजे एका क्रमाने ते ॲटॉमिक मास नंबर्स काय होत नव्हते, त्याच्यामध्ये वाढत नव्हते ते, म्हणजे 7, 8, 9, 10 अशा क्रमाने ते वाढत नव्हते. त्यामुळं हेन्स इट वॉज नॉट पॉसिबल टू प्रिडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स could be discovered in two heavy elements. म्हणजेच hence it was not possible to predict how many elements could be discovered between two heavy elements. आता हा म्हणजे बघा ना तुम्ही, दोन ह्या मूलद्रव्यांच्या मध्ये परत दोन ह्या हेवी मूलद्रव्यांच्या मध्ये परत किती मूलद्रव्यांचा मध्ये शोध लागेल हे काही निश्चित आपण सांगू शकत नव्हतो. आणि त्यावेळेला मध्ये नेमके किती एलिमेंट्स येतील, ह्या दोन एलिमेंट्सच्या दरम्यान किती एलिमेंट्स येऊ शकतील किंवा कसे ॲटॉमिक मास नंबर्स असतील हे आपल्याला याच्यामध्ये फिक्स करता येऊ शकत नव्हतं. आणि त्याचमुळं हा तिसरा डिमेरिट ठरेल. तर आता हा फोर्थ पॉईंट जो आहे, देर वॉज नो फिक्स्ड पोझिशन फॉर हायड्रोजन इन मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल बिकॉज हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन्स ॲज वेल ॲज हायड्रोजन शोज देअर केमिकल सिमिलॅरिटी विथ अल्कली मेटल्स. आता याच्यामध्ये की तुम्ही पाहताय की इथं हायड्रोजनचं जे पोझिशन पण फिक्स होऊ शकलं नाही. ते फिक्स का होऊ शकलं नाही, कारण हायड्रोजनच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज होत्या त्या हॅलोजनशी मिळत्या जुळत्या होत्या, हॅलोजनशी पण सिमिलर होत्या, त्याचबरोबर त्या अल्कली मेटल्स बरोबर देखील सिमिलर होत्या. आता यामध्ये आपल्याला हे पाहणं खूपच गरजेचं आहे की आपल्याला पहिल्यांदा हे समजलं पाहिजे की मग हॅलोजन म्हणजे काय असतं, किंवा मग अल्कली मेटल्स किंवा अल्कली आपण कशाला बोलतो, ॲसिड कशाला बोलतो, बेस कशाला बोलतो, ह्या सगळ्या गोष्टी शिकण्याची आपण सुरुवात कुठून करूया, तर अल्कली किंवा अल्कली मेटल्स यापासून आपण पहिल्यांदा अल्कली शिकूया, मग अल्कली मेटल्स, ॲसिड, बेस ह्या सगळ्या गोष्टी आणि हॅलोजन्स हे पण आपण याच्यामध्ये शिकू शकतोय. ओके, तर आपण बघूया अल्कली म्हणजे काय आता. ओके, इथं अल्कलीज म्हणजे, आता अल्कलीज म्हणजे इथं मी अल्कलीजची डेफिनेशन तुम्हाला देणार आहे. अल्कलीज bases that dissolves in water are called alkalis. For example, sodium hydroxide, NaOH, किंवा याला आपण काय बोलतो, कॉस्टिक सोडा. हे एक्झाम्पल नंबर फर्स्ट. एक्झाम्पल नंबर सेकंड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, किंवा यालाच आपण काय बोलतो, KOH बोलतो. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला KOH आहे. हा कॉस्टिक पोटॅश बोलतो आपण याला. किंवा अजून एक आपल्याला उदाहरण देता येईल अल्कलीजमध्ये,
ते आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. ओके, तर याच्यामध्ये अल्कलीची ही 3 उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं की पाण्यात विरघळणाऱ्या आम्लारींना आपण अल्कलीज बोलतो. तर आता मग तुम्हाला एक गोष्ट क्लिक इथं झाली असेल की याच्यामध्ये आता सोडियम हायड्रॉक्साईड कसं तयार झालं, सोडियम हायड्रॉक्साईड कसं फॉर्म झालं, पोटॅशियम हायड्रॉक्साईड कसं फॉर्म झालं, किंवा मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड कसं फॉर्म झालं, किंवा कॅल्शियम हायड्रॉक्साईड कसं फॉर्म झालं, याचा तुम्ही थोडासा विचार करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आता हे जे सगळे आहेत, हा सोडियम घ्या, तर सोडियमचं लोकेशन कुठं आहे, ह्या फर्स्ट ग्रुपमध्ये आहे. म्हणजे अल्कली मेटल्समध्ये हे जे अल्कली मेटल्स आहेत, या अल्कली मेटल्सच्या माध्यमातून म्हणजे याचा ज्या वेळेला काय होणार आहे, वॉटरशी याची रिॲक्शन होणार आहे. म्हणजे ह्या मेटल्सची ज्यावेळेला वॉटर बरोबर रिॲक्शन होईल, त्या रिॲक्शनमधून काय फॉर्म होतील, हे अल्कलीज फॉर्म होतील. म्हणजे आता मग आपल्याला अल्कली मेटल्स कशाला म्हणता येईल, अल्कली मेटल्स, द डेफिनेशन ऑफ अल्कली मेटल, अल्कली मेटल्स, द मेटल्स or the metals which react with water and forms alkalis are called alkali metals. These alkali metals म्हणजे अल्कली मेटल्सची मी तुम्हाला ही डेफिनेशन दिली आहे. मेटल्स विच रिॲक्ट विथ वॉटर अँड फॉर्म्स अल्कलीज आर कॉल्ड अल्कली मेटल्स. आता अल्कली मेटल्सची काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला देणार आहे. जसं की आता इथं आपण ह्या ग्रुप फर्स्टला आपण अल्कली मेटल ग्रुप असं बोलतो. तर याच्यामध्ये याची काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला इथं देणार आहे. फॉर एक्झाम्पल, हा समजा लिथियम आहे, हा सोडियम आहे, किंवा हा पोटॅशियम आहे, किंवा इकडं तुम्हाला रुबेडियम दिसतोय. तर हे जी संपूर्ण जी उदाहरणं आहेत, ही उदाहरणं कशाची आहेत, अल्कली मेटल्स आहेत. आता ह्या अल्कली मेटल्स म्हणजेच हे मेटल्स काय करतात की अल्कली ज्यावेळेला त्याचा पाण्याबरोबर संयोग होतो, पाण्याबरोबर त्याची रिॲक्शन होईल, त्या रिॲक्शनमधून अल्कलीज फॉर्म होतील. आता ह्या अल्कलीज कशा असतात, ह्या अल्कलीज म्हणजे कम्प्लिटली सोल्युबल असतात वॉटरमध्ये. ओके, तर आपल्याला असं पण लिहिता येईल की दिस अल्कलीज are completely soluble in water. आता तुमच्या लक्षात आलं असेल की म्हणजे आपण पाण्यात विरघळणाऱ्या आम्लारींना अल्कली बोलतो, पण असे अल्कलीज कधी फॉर्म होतात की ज्या वेळेला हे जे एलिमेंट्स आहेत किंवा हे मेटल्स आहेत, हे मेटल्स काय करतील की ज्या वेळेला याची जी रिॲक्शन आहे, ती रिॲक्शन पाण्याबरोबर होईल, त्यातून त्या अल्कलींचा काय होणार आहे, ते अल्कली फॉर्म्स होणार आहे, त्या अल्कली फॉर्म होणार आहेत. तर याच्यामध्ये आता मी अल्कलीज पाहिल्यानंतर अल्कली मेटल्स पण आपण बघितले. आता तुमच्या डोक्यात असा पण एक डाऊट असू शकतो की मग सर बेस कशाला म्हणायचं. आता बेस, ॲसिड, सॉल्ट हे कशाला म्हणतात हे तुम्ही 7वीमध्ये शिकलेले आहेत. आणि त्याचबरोबर मला वाटतं की 9thमध्ये तुम्हाला एक चॅप्टर होता ॲसिड्स, बेस अँड सॉल्ट्स. त्या चॅप्टरमध्ये देखील तुमच्या टीचर्सनी तुमची ॲसिड, बेस अँड सॉल्ट्सची रिव्हिजन करून दिलेली असेल. तर ॲसिड म्हणजे असे सबस्टन्स असतात जे आपल्याला टेस्टला आंबट लागतात, किंवा सोर टू टेस्ट आपण असं बोलूया की जे पदार्थ आंबट असतात त्या पदार्थांना आपण बहुधा ॲसिड्स बोलतो. आणि असे पदार्थ की जे आपल्याला चवीला तुरट असतात ते पदार्थ म्हणजे बेस असतात. मग त्या बेसपैकी ह्या ज्या अल्कलीज आहेत, ह्या अल्कलीज म्हणजे आता आपण बेस किंवा आम्लारी ज्या आहेत त्या सर्वच आम्लारी अल्कलीज असणार नाहीत. पण ह्या अल्कलीज ज्या असतात ना, त्या अल्कलीज काय असतात, आम्लारी असतात. त्याचा ॲसिडशी काही संबंध नसतो. तर याच्यामध्ये आता आपण ॲसिडची इथं डेफिनेशन घेणार आहे. ॲसिड म्हणजे the substances
the substances which are sore to test called ॲसिड्स. आता ॲसिड्समध्ये एक दोन एक्झाम्पल्स मी तुम्हाला देणार आहे की ॲसिडचं हे जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते तुम्ही आपल्या घरी जो लिंबू असतो आहे लेमन ज्याला बोलतो ते ॲसिडचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर टॅमरिंड चिंच हे देखील एक एक्झाम्पल आहे ॲसिडचं. त्यानंतर आपण बेसची पण डेफिनेशन पाहणार आहे तिथं. बेस म्हणजे द सबस्टन्सेस बेस म्हणजे द सबस्टन्सेस which bitter to taste or which are bitter to taste called base. आता बेसमध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल घेता येईल. तुमच्या घरी जो सोप असतो किंवा लाईम आहे, लाईम म्हणजे चुना माहीत असेल तुम्हाला, सोप. आता हे पदार्थ जे असतात ते असे आपल्याला हाताला बुळबुळीत वाटणारे असे पदार्थ असतात, अंमलारी म्हणजे, किंवा ॲश आहे, राख, एटसेट्रा एटसेट्रा एटसेट्रा. ओके. तर आता आपण काय बघितलं, अल्कलीज, अल्कली मेटल्स, ॲसिड्स आणि बेस आपण पाहिलेले आहेत. आता इथं म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे तुमच्या ही गोष्ट निश्चितपणे लक्षात आली असेल की ॲसिड असतात, मग बेस असतात, मग ज्या अल्कलीज असतात तो बेसचाच एक पार्ट आहे. म्हणजे अल्कलीज म्हणजे अशा बेस असतात ज्या पाण्यामध्ये पूर्णतः विरघळतात, त्यांनाच आपण अल्कलीज बोलतो. आणि अल्कली मेटल्स म्हणजे असे की जे काय करतील, जे मेटल्स पाण्याबरोबर रिॲक्शन करतील आणि पाण्याबरोबर त्यांची जी रिॲक्शन होते त्यातून अल्कलीज फॉर्म होतात. यालाच आपण काय बोलतो, म्हणजे ज्या मूलद्रव्यांच्या ठिकाणी अशी प्रवृत्ती आहे, असा गुणधर्म आहे की किंवा ज्या मेटल्सच्या ठायी असा एक गुणधर्म आहे की ते काय करतात, पाण्याबरोबर ज्यावेळेला त्यांची रिॲक्शन होते त्या रिॲक्शनमधून अल्कलीज फॉर्म होतात. त्यालाच आपण काय बोलतो, अल्कली मेटल्स बोलतो. आणि हे अल्कली मेटल्स जे आहेत ना, तुम्हाला हे अल्कली मेटल्स आहेत इथं ग्रुप फर्स्टमध्ये. आता आपण काय करणार आहे की अल्कली मेटल्सचा हा पार्ट झाल्यानंतर आपल्याला दुसरा एक पार्ट याच्यामध्ये येतोय, दुसरी कॉन्सेप्ट आलेली आहे आणि ती कॉन्सेप्ट आहे हॅलोजन. हॅलोजन ही कॉन्सेप्ट आलेली आहे. आता हॅलोजन ही कॉन्सेप्ट जी आहे ती तुम्हाला पुढं मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये देखील जो आपला ग्रुप नंबर 17 आहे, तो ग्रुप नंबर 17मध्ये तुम्हाला क्लोरो ब्रोमो आयडो हा जो ग्रुप असणार आहे, म्हणजे फ्लोरो क्लोरो ब्रोमो आयडो हा जो ग्रुप आहे ना, हा या ग्रुपमध्ये तुम्हाला हॅलोजन असा शब्द येणार आहे. तर हॅलोजन म्हणजे नेमके काय हे आपण इथं ही कॉन्सेप्ट देखील इकडे समजावून घेणार आहे. आता बघा, हॅलोजन इज अ ग्रीक वर्ड. हॅलोजन इज अ ग्रीक वर्ड. हॅलो स्टँड्स फॉर सॉल्ट. हॅलो स्टँड्स फॉर सॉल्ट and word gen stands for formation. Gen means formation. Halo means salt and gen means formation. आता म्हणजे काय, आता फॉर्मेशन म्हणजे काय, फॉर्मर, और आपण असं बोलूया की खूप साधा एक सिंपल वर्ड आहे, मेकर और फॉर्मर. म्हणजे जे हे हॅलोजन्स असतात, हे हॅलोजन्स काय असतात, हॅलोजन्स आपण कशाला बोलतो, हॅलोजन्स आपण बोलतो त्या एलिमेंट्सना ज्या एलिमेंट्सच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. एलिमेंट्स हॅव्हिंग 7 इलेक्ट्रॉन्स in their outermost orbit or valence orbit or valence shell, outermost orbit called halogens. आता हे हॅलोजन्समध्ये तुम्हाला मी फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन ही एक्झाम्पल्स, आता ही जी आहेत
ही एक्झाम्पल्स आहेत ऑलरेडी. ओके, ही एक्झाम्पल्स आहेत एटसेट्रा. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, ही एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला. ओके, तर आता म्हणजे जे हॅलोजन्स असतात, म्हणजे आपण इथं मेंडेलियस पिरियॉडिक टेबलमध्ये हा जो ग्रुप नंबर 7 बघतोय, हे काय असतात की सॉल्ट फॉर्मर असतात. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला एका कॉमन सॉल्टचं यातला एक एलिमेंट मी उचलतो, हा क्लोरीन आहे, आणि क्लोरीनचा ज्या वेळेला सोडियम बरोबर संयोग होतो त्यावेळेला कॉमन सॉल्ट म्हणजे कॉमन टेबल सॉल्ट जे आहे ते कॉमन टेबल सॉल्ट फॉर्म होतं. हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, म्हणजे NaCl फॉर्म होतं. तर हे जे हॅलोजन्स आहेत, हॅलोजन्स म्हणजे ॲक्च्युली सॉल्ट फॉर्मर असतात, सॉल्ट मेकर असतात. ही जी 7व्या ग्रुपमधले जे एलिमेंट्स आहेत ते सॉल्ट फॉर्मर आहेत. म्हणजेच याचा अर्थ काय की ते क्षारांची निर्मिती करतात. ओके, आता मला वाटतं की ह्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला समजलेल्या असतील, आणि आपण हे संपूर्ण जे सगळी माहिती घेतली ते ह्या 4th पॉईंटसाठी घेतलेली आहे. 4th पॉईंटमध्ये अशा काही कॉन्सेप्ट आलेले होते की त्या कॉन्सेप्ट तुम्हाला शिकणं खूप क्रमप्राप्त होतं. या कॉन्सेप्ट जर आपण शिकल्या तरच आपण काय करणार आहे की याच्यावरचे येणारे ॲप्लिकेशन्स आपण काय करू की आपल्याला सगळे समजतील, आणि त्याचमुळं आपण काय केलेले आहेत की ह्या सगळ्या कॉन्सेप्ट समजावून घेतले आहेत. आता याच्यामध्ये जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं की इथं जे हायड्रोजनचं मेंडेलियस पिरियॉडिक टेबलमध्ये जे काही स्थान फिक्स होऊ शकलं नाही किंवा प्लेसमेंट जे काही फिक्स होऊ शकलं नाही, त्याला एक कारण होतं, ते म्हणजे तो हॅलोजन आहे की तो अल्कली मेटल आहे यामध्ये संभ्रम होता, आणि त्यामुळं त्या संभ्रमामुळं आपण त्या हायड्रोजनला काय करू शकलो नाही, ह्या टेबलमध्ये एक विशिष्ट स्थान देऊ शकलो नाही. आता त्याला ते विशिष्ट स्थान देण्यासाठी मग खरोखर आपण हे चेक करून बघणं गरजेचं आहे की हायड्रोजन अल्कली मेटलसारखाच वर्तणूक करतो का, अल्कली मेटल त्याला कसं काही म्हणता येईल, किंवा त्याला हॅलोजन म्हणून तो बाकीच्या हॅलोजन बरोबर सारखाच आहे का, किंवा अल्कली मेटल्समध्ये ज्यावेळेला आपण त्याला ठेवतोय त्यावेळेला तो रिमेनिंग अल्कली मेटल्ससारखाच तो बिहेव करतो का, हे आपल्याला बघणं क्रमप्राप्त आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला ती काही उदाहरणं अशी देणार आहे की जी तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पण ती उदाहरणं देऊन तुम्हाला असं स्पष्ट केलेलं आहे की हायड्रोजन हा अल्कली मेटलसारखा सुद्धा आहे, म्हणजे हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज अल्कली मेटल्सच्या प्रॉपर्टीजशी मिळत्या जुळत्या आहेत, सिमिलर आहेत, आणि त्याचबरोबर हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज हा जो 7th ग्रुप आहे ज्याला आपण हॅलोजन ग्रुप बोलतो, तर त्या हॅलोजन ग्रुपशी देखील मिळत्या जुळत्या आहेत. मग त्याला दोन्हीकडे कुठं ठेवायचं हा एक संभ्रम निर्माण झाला, आणि त्यामुळं निश्चित स्थान हायड्रोजनला मेंडेलियस पिरियॉडिक टेबलमध्ये मिळालं नाही. त्याचमुळं की तो जो हायड्रोजनचं नेमकं जे प्लेसमेंट होतं ते निश्चित होऊ शकलं नाही. आता मी काय करणार आहे की आता मी काय करेल की ह्या अल्कली मेटल्समधून एक एलिमेंट म्हणजे अल्कली मेटल हा मी इथून उचलणार आहे आणि तो इथं ठेवणार आहे. फॉर एक्झाम्पल मी त्यासाठी सोडियम घेतोय, तर हा इथं असं सोडियम घेतला. आता सोडियम बरोबर मी एका अशा एलिमेंट्सची रिॲक्शन इकडं करणार आहे, आणि ती रिॲक्शन केल्यानंतर मला कोणता कंपाऊंड मिळतो ते पाहणार आहे मी. आता हा जो कंपाऊंड मला भेटणार आहे, तो कंपाऊंड भेटल्यानंतर मी काय करणार आहे, याच्यामध्ये मी काय ठेवलेलं आहे, याच्यामध्ये मी हायड्रोजनला सुद्धा इथं ठेवण्यात आलेलं आहे मेंडेलियनच्याकडून. इथं हायड्रोजनला इथं ह्या पहिल्या ग्रुपमध्ये स्थान दिलेलं आहे. तर ह्या ग्रुपमध्ये जे काही स्थान दिलेलं आहे त्याला पहिल्या ग्रुपमध्ये, तर इथून मी काय करणार आहे की हायड्रोजनला देखील उचलणार आहे, आणि त्या हायड्रोजनला देखील, म्हणजे जसा हा सोडियम इतर मूलद्रव्यांच्या बरोबर रिॲक्शन केल्यानंतर ज्या पद्धतीचे ज्या प्रकारचे कंपाऊंड्स काय करतो फॉर्म करतो, त्याच पद्धतीचा कंपाऊंड हा हायड्रोजन देखील करतोय की नाही हे मी बघणार आहे. ओके, तर हे आता आपण काय करणार आहे, आपण हा हायड्रोजन घेतला, हा सोडियम घेतलेला आहे आपण. तर याच्यामध्ये आता हे असतील काय की हे आता इथं हायड्रोजन ॲज अ अल्कली मेटल म्हणून कसं आहे, किंवा अल्कली मेटल म्हणून त्याच्या प्रॉपर्टीज कशा आहेत हे आपण यातून चेक करून बघणार आहे. तर इथं मी लिहितो अल्कली मेटल्स. आता अल्कली मेटल्समध्ये मी हायड्रोजन घेतलेलं आहे आणि सोडियम आहे, त्याचबरोबर मी अजून हायड्रोजन घेतोय, म्हणजे हा एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2 हायड्रोजन अँड सोडियम, 3 हायड्रोजन अँड सोडियम. आता याची जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन सोडियमची जी आहे ती एक पहिल्यांदा मी एक एलिमेंट घेणार आहे, क्लोरीन, सोडियम आहे, इथं मी ऑक्सिजन घेतलं, इथं क्लोरीन घेतलेलं आहे, इथं ऑक्सिजन घेतलेलं आहे, आणि इथं मी सल्फर घेतलेलं आहे, यस घेतलेलं आहे. ओके, आता मी सोडियमची रिॲक्शन ज्या एलिमेंट बरोबर करतोय ना त्याच एलिमेंट बरोबर मला हायड्रोजनची देखील रिॲक्शन घडवून आणायची आहे. म्हणजे समजा
म्हणजे मला दोघांमध्ये कंपॅरिझन करता येईल. म्हणजे हा जो सोडियम आहे तो सोडियम ज्यावेळेला क्लोरीन बरोबर काय करतोय, रिॲक्शन करतोय, ती रिॲक्शन झाल्यानंतर कोणता कंपाऊंड फॉर्म होतो, तसाच कंपाऊंड ज्यावेळेला हायड्रोजन क्लोरीन बरोबर रिॲक्शन करेल त्यावेळेला तसाच कंपाऊंड फॉर्म होतो का, हे आपण ह्या उदाहरणामधून पाहणार आहेत. तर त्याबरोबर मी हायड्रोजनला इकडे देखील क्लोरीन बरोबर त्याची रिॲक्शन करणार आहे आपण. जसं आता आपण इकडे सोडियमची ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन केली किंवा सोडियम आणि ऑक्सिजन मधली रिॲक्शन ज्या पद्धतीने होते आणि त्यातून जो एक कंपाऊंड फॉर्म होतो, तसाच कंपाऊंड हायड्रोजनची ज्यावेळेला ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होईल त्यावेळेला तो फॉर्म होतो का हे बघणार आहेत. त्याचबरोबर सोडियमची सल्फर बरोबर, हायड्रोजनची सल्फर बरोबर. आता हे उदाहरण बघितल्यानंतर ॲज अ अल्कली मेटल म्हणून हायड्रोजन इतर अल्कली मेटलसारखाच किंवा हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज इतर अल्कली मेटलसारख्याच कशा आहेत हे आपण यातून चेक करू शकणार आहे. तर आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये आता काय होईल, आता आपण पहिल्यांदा ॲज अ अल्कली मेटल म्हणून सोडियम क्लोरीनशी कशी रिॲक्शन करतो ते पाहूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल सोडियम ज्यावेळेला क्लोरीन बरोबर रिॲक्शन करेल त्यावेळेला तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना की NaCl फॉर्म होतं. मला वाटतं की ॲसिड्स बेस अँड सॉल्ट्समध्ये ॲज अ आयोनिक कंपाऊंड्स रिकॅपिच्युलेशन ह्या पॉईंटमध्ये तुम्ही ते सगळं बघितलेलं आहे 9th स्टँडर्डमध्ये. तर Na ज्यावेळेला क्लोरीन बरोबर रिॲक्शन करेल त्यावेळेला त्यातून NaCl हा कंपाऊंड फॉर्म होईल. सोडियम ज्यावेळेला काय करेल की ह्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन करेल त्यातून Na2O हा कंपाऊंड फॉर्म होईल. आणि सोडियम ज्यावेळेला काय करेल, सल्फरशी ज्यावेळेला रिॲक्शन करेल त्यावेळेला हा सोडियम सल्फाईड तयार होईल. आता आपल्याला हे चेक करायचं आहे की हायड्रोजनच्या पण क्लोरीन बरोबर ज्यावेळेला हायड्रोजनची क्लोरीन बरोबर रिॲक्शन होते त्यावेळेला तसेच कंपाऊंड फॉर्म्स होतात का. तर इथं HCl फॉर्म होईल. इथं काय फॉर्म होईल, हायड्रोजन आणि क्लोरीन यांच्या रिॲक्शनमधून आपल्याला HCl भेटेल. इथं हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे, तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्या रिॲक्शनमधून आपल्याला काय भेटेल, H2O भेटेल. हायड्रोजन आणि सल्फर या दोघांच्या रिॲक्शनमधून आपल्याला काय भेटेल, H2S भेटेल, हायड्रोजन सल्फाईड भेटेल. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण ज्या वेळेला ॲज अ अल्कली मेटल म्हणून हायड्रोजनला पाहतोय त्यावेळेला आपल्या एक गोष्ट लक्षात येते की ज्या पद्धतीनं हा अल्कली मेटल म्हणजे हा सोडियम जो आहे तो सोडियम ज्या पद्धतीचे कंपाऊंड्स इकडे तयार करायला लागलेला आहे त्याच्या क्लोरीन बरोबर, ऑक्सिजन बरोबर, सल्फर बरोबरच्या रिॲक्शनमध्ये रिस्पेक्टिव्हली त्याच पद्धतीचे कंपाऊंड्स जे आहे ते हायड्रोजन देखील काय करायला लागलेलं आहे, फॉर्म करायला लागलेलं आहे. तर याच्यामध्ये आता सोडियम बघा तुम्हाला इथं ती सिमिलॅरिटी जाणवेल. इथं हा सोडियम आहे, हा अल्कली मेटल आहे आणि हा अल्कली मेटल इतर इलेमेंट्स बरोबर ज्या पद्धतीचे कंपाऊंड तयार करतोय, म्हणजे फॉर एक्झाम्पल NaCl मधून हा NaCl असा फॉर्म झालेला आहे. तर इकडे देखील तुम्हाला H हा सोडियमचा एक ॲटम दिसतोय, क्लोरीनचा एक ॲटम दिसतोय, हायड्रोजनचा एक ॲटम दिसतोय, क्लोरीनचा एक ॲटम दिसतोय. म्हणजे ह्या दोघांमध्ये काय आहे, सिमिलॅरिटी आहे. ह्या दोघांमध्ये सिमिलरिटी म्हणजे काय, त्याच्या कंपाऊंडमध्ये म्हणजे ज्या पद्धतीनं हायड्रोजन क्लोरीनशी रिॲक्शन करतोय आणि ज्या पद्धतीचे कंपाऊंड्स तो तयार करतोय ते ॲक्च्युली ती प्रॉपर्टी कोणाची आहे, ती अल्कली मेटलची प्रॉपर्टी आहे. म्हणजे हायड्रोजन देखील त्या पद्धतीने बिहेव करत असताना इथं तो तुम्हाला ह्या उदाहरणांमधून दिसून येईल. तर त्याच पद्धतीने इथं ज्या पद्धतीने Na2O फॉर्म झालेला आहे तसाच H2O फॉर्म झालेला आहे. Na2S जसा फॉर्म झालेला आहे तसाच हायड्रोजन आणि सल्फरच्या रिॲक्शनमधून H2S फॉर्म झालेला आहे. म्हणजेच काय, अल्कली मेटल्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज तशा प्रॉपर्टीज त्या प्रॉपर्टीजमध्ये आणि हायड्रोजनच्या प्रॉपर्टीजमध्ये सिमिलरिटी आहे. ओके, आता आपण इथं ज्या पद्धतीनं मी काय केलं की अल्कली मेटल म्हणून इतर जे मेटल्स आहेत म्हणजे सोडियम आहे, पोटॅशियम आहे, याच्याबरोबर त्यातलं एक आपण घेऊन सोडियम घेऊन काय केलं की सोडियमचे इतर मूलद्रव्यांच्या बरोबर जे संयोग होतात आणि त्यातून कसा कंपाऊंड किंवा संयुग कसं फॉर्म होतं ते पाहिलं. त्याच पद्धतीनं आपण आता काय करणार आहे आणि इथं आपण काय करणार आहे, हॅलोजनला घेणार आहे. एक हॅलोजन आपण ज्या पद्धतीनं आपण ह्या अल्कली मेटल्समधून एक उचलला आणि त्याची तुलना करून पाहिली आपण हायड्रोजन बरोबर, म्हणजे त्याचे कंपाऊंड्स आणि याचे कंपाऊंड्स कसे आहेत त्याच पद्धतीने मी काय करणार आहे की हॅलोजन ग्रुपमधून देखील एक एलिमेंट असा मी उचलेल आणि हायड्रोजन म्हणजे ॲज अ हॅलोजन म्हणून हायड्रोजन कसा आहे, ज्या पद्धतीने इतर हॅलोजन्स आहेत किंवा हॅलोजन ग्रुपमधले इतर एलिमेंट्स आहेत ते जसे कंपाऊंड फॉर्म करतात तसाच कंपाऊंड हा हायड्रोजन तयार करतोय की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे मी काय करतोय की इथं हॅलोजन म्हणून मी हे
लिहितोय, हॅलोजन्स काही लिहिणार आहे मी. आता इथं मी क्लोरीनला इथून उचलतोय, ह्या ग्रुप नंबर 7मधून क्लोरीनला घेतोय. आता क्लोरीनची मी जी रिॲक्शन बघणार आहे ती क्लोरीनची रिॲक्शन कशाबरोबर पाहणार आहे मी? क्लोरीनची रिॲक्शन पाहणार आहे. सोडियम हा जो एलिमेंट आहे त्या सोडियम बरोबर क्लोरीनची ॲज अ हॅलोजन म्हणून कशी रिॲक्शन होते, मग ते कसे सॉल्ट फॉर्म करतात, तसाच हा हायड्रोजन सॉल्ट फॉर्म करतोय का हे बघणार आहे आपण. तर इकडे क्लोरीन जो आहे तो कार्बन बरोबर, आता इथं हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन सोडियम बरोबर, आणि इथं हायड्रोजन जो आहे तो कार्बन बरोबर. आता पहा की याच्यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की इथं ज्या वेळेला आता आपण पहिल्यांदा ॲज अ हॅलोजन म्हणून क्लोरीनचा विचार करूया. क्लोरीन आणि सोडियम याच्या दोघांच्या रिॲक्शनमधून NaCl फॉर्म होईल. ओके, NaCl फॉर्म म्हणजे हा सोडियम क्लोराईड आहे, कॉमन टेबल सॉल्ट, आणि हा आता इथं क्लोरीन आणि कार्बन याच्या रिॲक्शनमधून CCl4 म्हणजे कार्बन टेट्राक्लोराईड असा आपल्याला काय मिळतो, हे संयुग, हा कंपाऊंड भेटतो. आता असेच कंपाऊंड हायड्रोजनच्या कार्बन बरोबरच्या आणि हायड्रोजनच्या सोडियम बरोबरच्या रिॲक्शनमधून भेटतात का हे आपण पाहणार आहे. तर आता याच्यामध्ये जसं की हा हायड्रोजन आणि सोडियम NaH, आणि हायड्रोजन आणि हा कार्बन आहे, तर याच्या दोघांच्या रिॲक्शनमधून CH4. आता तुमच्या इथं देखील एक गोष्ट लक्षात यायला हरकत नाही मला असं वाटतं की ज्या वेळेला ॲज अ हॅलोजन म्हणून हायड्रोजन आपण इथं घेतोय आणि इतर हॅलोजन्स बरोबर काय करतोय, इतर हॅलोजन्स ज्या पद्धतीनं पुढच्या एलिमेंट्स बरोबर ज्या पद्धतीचे कंपाऊंड्स फॉर्म करतात त्याच पद्धतीचे कंपाऊंड्स फॉर्म करताना हा हायड्रोजन दिसतोय. म्हणजे हायड्रोजन ज्या वेळेला सोडियम बरोबर रिॲक्ट होणार आहे त्यावेळेला त्यातून काय होणार आहे की हा NaH जसं फॉर्म झालेला आहे तसंच आहे ना. क्लोरीन हा ॲक्च्युली प्युअर हॅलोजन आहे, तर हा हॅलोजन ज्या वेळेला सोडियम बरोबर काय करतोय, रिॲक्शन करतोय, त्यावेळेला देखील तुम्हाला दिसेल की NaCl म्हणजे इथं काय आलेलं आहे, इथं हायड्रोजनचा एक ॲटम आलेला आहे, सोडियमचा एक ॲटम आलेला आहे, तुम्हाला दिसून येईल या कंपाऊंडमध्ये. इथं क्लोरीन, इथं NaCl दिसते तुम्हाला. म्हणजे ह्या दोन, म्हणजे ज्या पद्धतीचे कंपाऊंड्स क्लोरीन बनवायला लागलेलं आहे त्याच पद्धतीचे कंपाऊंड्स जो आहे तो हा हायड्रोजन पण बनवायला लागलेला आहे. इकडे पण तुम्हाला दिसून येईल की ज्यावेळेला हा हायड्रोजन कार्बन बरोबर रिॲक्शन करतोय त्यावेळेला CH4 हा कंपाऊंड तयार होतोय, आणि हा क्लोरीन जो आहे ह्या कार्बन बरोबर ज्यावेळेला रिॲक्शन करतोय त्यावेळेला कार्बन टेट्राक्लोराईड हा कंपाऊंड तयार होतोय. म्हणजेच तुमच्या लक्षात आले असेल की मेंडेलिव्हना त्यावेळेला ही अडचण कशी सोडवायची समजलं नाही, आणि त्याचमुळं काय झालं की हॅलोजन ग्रुपमध्ये आपण हायड्रोजनला ठेवूया की अल्कली मेटल्समध्ये, या संभ्रम अवस्थेतून त्यांना ॲक्च्युली तो जो संपूर्ण भाग आहे म्हणजे हायड्रोजनला फर्स्ट ग्रुपमध्ये ठेवायचं की 7th ग्रुपमध्ये ठेवायचं, हा भाग ॲक्च्युली हा प्रश्न, हा प्रॉब्लेम त्यांना सोडवता आला नाही, आणि तो एक डिमेरिट ठरलेला आहे, तो एक दोष ठरलेला आहे मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबलमध्ये. ओके, तर आता तुम्हाला इथं तुम्ही बघताय की हे झाल्यानंतर आपल्याला एक यूज युअर ब्रेन पॉवर या टायटलखाली आपल्याला एक 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत. ते क्वेश्चन्स मी तुम्हाला इथं, हा फर्स्ट क्वेश्चन आहे यूज युअर ब्रेन पॉवर. तर तो क्वेश्चन काय आहे हे पहिल्यांदा मी तुम्हाला वाचून दाखवतो. मला वाटतं तुम्ही पण टेक्स्टबुक घेऊनच माझ्या लेक्चरला बसला असाल. राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द ऑक्साइड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स ऑफ बाय रिफरिंग टू द मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबल, सोडियम, सिलिकॉन, कॅल्शियम, CRB, P, BA, Cl, SN, Ca. आता तुम्हाला काय विचारलं आहे याच्यामध्ये की हे जे सगळे एलिमेंट्स दिलेले आहेत मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबलचा रेफरन्स घ्या, आणि त्या रेफरन्सनुसार तुम्ही काय करा, हे जे एलिमेंट्स आहेत ह्या एलिमेंट्सचे जे काही ऑक्साइड्स तयार होतात, म्हणजे ऑक्साइड्स तयार होतात. आता तुम्हाला हे ऑक्साइड्स शोधणं खूपच सोपं आहे, कारण का तर मेंडेलिव्हने काय केलेलं होतं की केमिकल जे फॉर्म्युले होते म्हणजे केमिकल मॉलिक्युलर फॉर्म्युलेस तयार केलेले होते. म्हणजे हा आता तुम्ही इथं फर्स्ट ग्रुप बघताय, तर ह्या फर्स्ट ग्रुपमध्ये हे जे सगळे एलिमेंट्स आहेत, इथं हे एलिमेंट जे सगळे इकडे तुम्हाला दिसत आहेत ते ऑक्सिजन बरोबर ज्या वेळेला रिॲक्शन करतील त्यावेळेला त्यातून कोणते ऑक्साइड्स तयार होतील. म्हणजे ऑक्साईड आणि हायड्राईड या दोन बाबींचा विचार केमिकल प्रॉपर्टीच्या बाबतीत मेंडेलिव्हने जो केलेला होता ती बाब तुम्हाला ह्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यांच्या मधून काय येणार आहे, दिसून येणार आहे. आणि तसेच त्याच्या आधारावर तुम्ही काय करायचं, ह्या
इलेमेंट्सचे तसे मॉलिक्युलर फॉर्म्युले बनवायचे आहेत. तर आता हे सोपं आहे. फॉर एक्झाम्पल आता ग्रुप फर्स्टमध्ये जर मी तुम्हाला घेऊन गेलो तर आता ग्रुप फर्स्टमध्ये हा जो मेंडेलियस पिरियॉडिक टेबल आहे त्याच्या ग्रुप फर्स्टमध्ये मी आलेलो आहे. आता ग्रुप फर्स्टमध्ये जे एलिमेंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल आता सोडियम जो आहे त्याचं लोकेशन ग्रुप फर्स्टमध्ये आहे इथं थर्ड पिरियडमध्ये. तर तुम्ही काय करायचं आहे, इथं एक फॉर्म्युला ग्रुप फर्स्ट जिथं लिहिलेलं आहे त्याच्याच खाली मेंडेलियनने काय केलेलं आहे, R2O असा एक फॉर्म्युला दिलेला आहे. बरोबर, हा इथं R2O असा एक फॉर्म्युला दिलेला आहे. आता त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं की हा जो एक एलिमेंट आहे तो एलिमेंट काय करायचा, इथं हा एलिमेंट ठेवायचा सोडियम. आणि सोडियम दिस R स्टँड्स फॉर, मी अगोदर सांगितलेलं आहे तुम्हाला, दिस R स्टँड्स फॉर एलिमेंट. तर आरच्या प्लेसला फक्त तुम्ही काय करायचं आहे, या एलिमेंटला ठेवायचं आणि तो फॉर्म्युला आहे तसा लिहायचा आहे. तुम्हाला तो फॉर्म्युला मिळून जाईल. म्हणजे इथे आपण काय करणार आहे, सोडियमचा जो आपल्याला फॉर्म्युला तयार होणार आहे, आरच्या जागेला ज्यावेळेला हा सोडियम आपण लिहू त्यावेळेला आपल्याला काय भेटणार आहे, इकडं Na हे 2 आणि O, म्हणजे हा काय झाला, हा झाला सोडियमचा ऑक्साईड तयार झाला, सोडियम ऑक्साईड तयार झाला. ओके, तर हे फॉर्म्युले मी असे इकडे काय केले आहेत, लिहिलेले आहेत. तर हा ग्रुप नंबर 4मध्ये जो एलिमेंट आहे ग्रुप नंबर 4मध्ये आहे. सिलिकॉनचं जे लोकेशन आहे ते SIचं जे लोकेशन आहे ते ग्रुप नंबर 4मध्ये आहे. इथं पहा तुम्ही सिलिकॉनला पाहता, इथं सिलिकॉन आहे. तर इथून ज्यावेळेला आपण काय करू, ह्या ग्रुप नंबर 4मधून हा आपण एक एलिमेंट घेणार आहे. आता ग्रुप नंबर 4मध्ये जो मेंडेलियननी जो मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे तो काय आहे, ते 2 फॉर्म्युले आहेत. त्यातला जो पहिला फॉर्म्युला आहे तो आहे इकडे वर लिहिलेलं आहे असं RH4 असं लिहिलेलं आहे त्यांनी, RH4 असं लिहिलेलं आहे. आणि जो त्यातला सेकंड फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे RO2 असं लिहिलेलं आहे. तर आता या फॉर्म्युल्यामध्ये आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की इथं ज्या वेळेला RO2 हा फॉर्म्युला, म्हणजे हे काय आहेत, हे ऑक्साईडसाठी हे फॉर्म्युले आहेत. आणि याच मूलद्रव्यांचे काय होतात की हायड्रोजन बरोबर ज्या रिएक्शन होतात ज्यातून हायड्राईड फॉर्म होतो ते फॉर्म्युले RH4 असे दिलेले आहेत त्यांनी. तर यात आपल्याला काय, या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय बनवायला सांगितलेलं आहेत, आपल्याला ऑक्साईड्स बनवायला सांगितलेले आहेत. तर आपण ऑक्साईड्स बनवणार आहेत. म्हणजे जसं की हा R जो आहे, आता आपण पहिल्यांदा ते काय करूया की एलिमेंट घेऊ. हा SI हा एलिमेंट आहे. आणि यानंतर आता इथं आपण या फॉर्म्युलाचा आता आपण विचार करणार आहे, या फॉर्म्युलाचा, कारण आपल्याला काय बनवायचं आहे की ऑक्साईड बनवायचं आहे. तर इथं आरच्या ठिकाणावर आरच्या प्लेसला फक्त आपण काय ठेवणार आहे, SI ठेवणार आहे. आणि बाकी आहे तसं लिहिणार आहे आपण SiO2. तर अशा पद्धतीनं तुम्ही पाहताय की हा देखील फॉर्म्युला आपला तयार झालेला आहे. म्हणजे मला वाटतं मी आता तुम्हाला 2 एक्झाम्पल्स दिले. आता तुम्ही हा विचार करा की ज्या वेळेला RH4 असं दिलेलं असेल, आता जसं की इथून काय होईल, हायड्राईड्स तयार होतील, हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर ही 2 एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेले आहेत. बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे तुम्हाला मी सोडियमचं एक एक्झाम्पल दिलं, त्याचबरोबर मी SIचं एक्झाम्पल दिलं, त्याचबरोबर समजा तुम्ही कॅल्शियम आहे, कॅल्शियम कुठं आहे, तर कॅल्शियम जिथं आहे, आता ग्रुप नंबर 2मध्ये कॅल्शियम आहे. तर कॅल्शियम इथं पाहताय तुम्ही 4th नंबर पिरियडमध्ये आणि ग्रुप नंबर 2मध्ये. तर इथं जो फॉर्म्युला वर तुम्हाला दिसतोय, हा आता फॉर्म्युला तुम्हाला दिसतोय पहा, RO नावाचा फॉर्म्युला आहे. या आरच्या ठिकाणावर हा जो RO हा जो फॉर्म्युला आहे, ह्या आरच्या ठिकाणावर तुम्हाला फक्त, म्हणजे हा मॉलिक्युलर फॉर्म्युला मेंडेलियनने ऑलरेडी त्या ग्रुपसाठी दिलेला आहे. तर आरच्या ठिकाणावर तुम्ही काय करणार आहे की ह्या एलिमेंटला बसवणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं कॅल्शियम आहे, तर कॅल्शियमला इथं बसवल्यानंतर यातून जो आपला फॉर्म्युला क्रिएट होणार आहे तो आहे CaO. हा CaO नावाचा फॉर्म्युला काय होईल, यातून क्रिएट होईल. म्हणजे याचा जो आपण काय केला, हा जो फॉर्म्युला आपण पाहिलेला होता तो फॉर्म्युला काय होता, RO हा फॉर्म्युला होता. जसे की हे RH4 आहे, RO2 आहे. याच फॉर्म्युल्याच्या बेसिसवर आपण, म्हणजे या फॉर्म्युल्यांच्या बेसिसवरच आपण हे ऑक्साईड्स बनवलेले आहेत. या फॉर्म्युल्याच्या बेसिसवर हे ऑक्साईड्स बनवले आहेत. या फॉर्म्युल्याच्या बेसवर हा ऑक्साईड आपण बनवले आहेत. असेच तुम्ही काय करू शकता, मी आता तुम्हाला 3 एक्झाम्पल्स ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने हे कार्बन तुम्ही काय करायचं, ह्या मेंडेलियस पिरियॉडिक टेबलमध्ये पहिल्यांदा कार्बन कुठं, त्याचं लोकेशन एक्झॅक्ट शोधायचं आणि त्याच्यावर तुम्ही ह्या कॉलममध्ये जायचं. या कॉलममध्ये त्यांनी ग्रुप्स लिहिलेले आहेत आणि त्या ग्रुप्सच्या खाली काय लिहिलेले आहेत, मॉलिक्युलर फॉर्म्युले लिहिलेले आहेत. त्या मॉलिक्युलर फॉर्म्युलेला विचारात घेऊन तुम्ही काय करू शकताय, त्याचे ऑक्सिजन बरोबर होणाऱ्या रिएक्शन्स त्या मूलद्रव्यांच्या आणि हायड्रोजन बरोबर होणाऱ्या रिएक्शन्स याचे फॉर्म्युले तुम्ही सहज बनवू शकताय. ओके, तर आपल्याला आता जो सेकंड क्वेश्चन दिलेला आहे तो सेकंड क्वेश्चन आहे, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ द कंपाऊंड्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स विथ हायड्रोजन बाय रेफरिंग टू द मेंडेलियस पिरियॉडिक टेबल C, S, Br, As, F, O, N, क्लोरीन, लास्ट वन इज.
तर मॉलिक्युलर फॉर्म्युले आर एस फॉलोज. आता इथं मॉलिक्युलर फॉर्म्युलेज तुम्हाला जे बनवायला सांगितले ते मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत कशाचे, तर जसे आपण ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला ऑक्साईड्स या एलिमेंट्सचे ऑक्साईड्स बनवायला सांगितलेले होते रेफरन्स घेऊन मेंडेलिव्स पिरियॉडिक टेबलचा, त्याच पद्धतीनं हायड्रोजनचे इतर मूलद्रव्यांच्या बरोबर ज्या रिॲक्शन्स आहेत, इतर एलिमेंट्सच्या बरोबरच्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या तुम्हाला ॲज अ हायड्राइड कसे बनतात हे तुम्हाला इथं बनवायला सांगितले आहेत. तर आपण काय करणार आहे की इथं हायड्राइड जे आहे त्या हायड्राइड इथं आपण एक एक यातलं एलिमेंट घेऊन 1 2 3 एक्झाम्पल्स मी तुमची घेणार आहे. तर त्या एक्झाम्पल्सच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकताय की त्यातून बघू शकताय तुम्ही त्या एक्झाम्पल्सच्या माध्यमातून की हायड्रोजन बरोबर म्हणजे हायड्रोजनच्या इतर एलिमेंट्स बरोबर रिॲक्शन होऊन हायड्राइड कसे फॉर्म होतात. आता पहा, आता इथं तुम्हाला जे फर्स्ट एलिमेंट दिलेलं आहे ते कार्बन दिलेलं आहे. आता कार्बनचं जे लोकेशन आहे ते इथं ग्रुप नंबर 4 मध्ये आहे. तर कार्बन जो आहे तो इथं आपण घेऊया आणि कार्बन घेतल्यानंतर हा ग्रुप नंबर 4 मध्ये आहे, ग्रुप नंबर 4 आणि पिरियड नंबर 2 कार्बन आहे. आता जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण इथं लिहूया. म्हणजे फॉर्म्युला कोणता दिला आहे फॉर्म्युला इकडं, तर इथं दिलेला आहे RH4 दिलेला आहे. आता इथं 2 फॉर्म्युले आहेत, RH4 देखील आहे आणि त्याचबरोबर RO2 देखील आहे, RO2 देखील आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल, मला वाटतं आपल्याला जर समजा याचं आता या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला एखादं याचं कंपाऊंड जर बनवायचं असेल तर ते कंपाऊंड कोणतं बनेल, आणि ह्याच कार्बनचा ज्या वेळेला या आरच्या ठिकाणी आपण ज्या वेळेला हा कार्बन ठेवू, या आरच्या ठिकाणी आपण हा कार्बन ठेवल्यानंतर कोणता कंपाऊंड फॉर्म होईल, तर तो असेल CH4. आणि ज्या वेळेला या कार्बनला आपण या आरच्या ठिकाणी ठेवू त्यावेळेला आपल्याला कोणता कंपाऊंड भेटेल, CO2. म्हणजे हा जो आहे तो आहे ऑक्साईड आणि हा जो आहे तो आहे हायड्राइड. म्हणजे तुम्ही RH4, RH, RH2, RH3 हे जे फॉर्म्युले आहेत हे त्या ग्रुपमध्ये ठेवलेले एलिमेंट्स हायड्रोजन बरोबर कसे रिॲक्शन करतात हे त्यातून मेंडेलिव्हना सांगायचं होतं. म्हणजे त्या पद्धतीने त्याचे कंपाऊंड्स फॉर्म होतात त्या केमिकल फॉर्म्युल्याप्रमाणे. आणि इथं R2O5 लिहिलेलं आहे, RO3 लिहिलेलं आहे, R2O5 लिहिलेलं आहे, RO4 लिहिलेलं आहे, RO2 लिहिलेलं आहे, R2O3 लिहिलेलं आहे, RO लिहिलेलं आहे, R2O लिहिलेलं आहे. तर हे सगळे जे आहेत ते हे एलिमेंट्स जे आहेत यामध्ये ह्या व्हर्टिकल कॉलममध्ये जे एलिमेंट्स आहेत ते ऑक्सिजन बरोबर कशी रिॲक्शन करतात तसे कंपाऊंड फॉर्म होतात. ऑक्सिजन बरोबर त्यांची जी रिॲक्शन होते ह्या एलिमेंट्सची, त्यामुळं फॉर्म्युले कसे तयार होणार आहेत, R2O म्हणजे आपण बघितलं आता इथं H आहे तर H2O असा फॉर्म्युला म्हणजे वॉटर, समजलं असेल तुम्हाला. तर हा आता मी एक एलिमेंट घेतलेला होता. आता इथं जे ह्या बॉक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे ते फक्त हायड्राइड लिहायचं आहे, त्यामुळे आपण ह्या CH4ला काय केलेलं आहे इथं आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. तसंच तुम्ही काय करू शकताय, हा S देखील घेऊन तुम्ही इथं Sचं जे लोकेशन आहे म्हणजे सल्फरचं जे लोकेशन आहे ते सल्फरचं लोकेशन पहिल्यांदा बघायचं. इथं बघा ग्रुप 6 आहे, त्या ग्रुप 6 मध्ये सल्फरचं लोकेशन आहे. मग आता इथं ग्रुप 6चा फॉर्म्युला कोणता आहे, तर 2 फॉर्म्युले आहेत. आता इथं आपण हायड्राइडचाच विचार करूया, RH2 असा फॉर्म्युला आहे. तर इथं आपल्याला काय करायला हवं, ह्या आरच्या ठिकाणी आपल्याला फक्त आता हा जो आहे तो ग्रुप 6 आहे आणि ह्या ग्रुप 6 मध्ये आपल्याला आरच्या ठिकाणी फक्त सल्फर ठेवायचा आहे आणि H2 लिहायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय भेटलं की आपल्याला सल्फरचा हायड्राइड भेटला जो हायड्रोजन बरोबर रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला भेटेल. तर इथं ते SH2 मी लिहिलेलं आहे. ओके, तर आय होप बाकीचे पण तुम्ही सगळे जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्सचे तसे हायड्राइड्स याच्यामध्ये तुम्ही लिहू शकताय. लिहिणं खूप इझी आहे, सोपं आहे. तर आय होप की हा सगळं आपण एका ह्या 4th पॉईंटसाठी हा इतका सगळा हा व्हिडिओ बनवला. तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे तुमच्या इतर मित्रांना देखील तो शेअर करा, लाईक करा. कमेंट्समध्ये मला तुम्ही डाऊट्स विचारू शकताय आणि बेल आयकॉन देखील दाबा की माझे नवनवीन येणारे व्हिडिओज देखील तुम्हाला तत्पर भेटू शकतील. ओके, थँक्यू व्हेरी मच.